नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आता माझ्या माहेरची यात्रा आहे. यात्रेनिमित्त आम्ही माहेरी आलेलो आहे. पण माहेरची यात्रा खूप मोठी असते. यावर्षी गॅस नसल्यामुळं चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आलेली आहे. आणि यंदा पाहुण्यांना पण कोणाला बोलवलेलं नाही बरं का. पाहुणे म्हणत असतील यांच्या गावची यात्रा आहे, यात्रेला सांगितलेलं नाही. तर गॅस नाही हेच कारण आहे पाहुण्यांना न बोलवण्याचं. तर आता स्वयंपाक चुलीवरतीच बघा. आता आम्ही हे मटण शिजत घातलेलं आहे. तेवढेच आम्ही आमची घरगुती 10-15 लोकांच्या पुरतच केलेलं आहे. आता त्या ट्रमचा असला राग आलाय म्हणून सांगू तुम्हाला, त्याच्या एकट्यामुळं किती लोकांना त्रास होतोय. आणि आता शेरगावात हे खेडेगाव आहे म्हणून चुलीवर स्वयंपाक करायला चालतंय. आता शेरगावातल्या लोकांनी काय करायचं, आता कुणाला पाहुण्यांना पण बोलवायचं नाही. पाहुणे आले की लोक सरळ म्हणतात सरबत करतो आणि जावा तुम्ही तुमच्या घरला. कधी तुमचा स्वयंपाक करायचा, गॅस नसल्यामुळे माणसाला ती पंचायत झाली. आज सकाळी आता अशी परिस्थिती होती बघा. माझ्या माहेरी ती गॅसची एजन्सी आहे, तरी सुद्धा गॅसच्या टाक्या मिळत नाही. आमच्या शेजारच्याच एक सकाळी तारेका म्हणून आलेल्या आणि त्या सांगत होत्या पोरी यात्रेला आल्यात आणि त्यासनी चहा करायला सुद्धा आमच्या घरात गॅस नाही. किती वेळ बिचारी आमच्या घरात येऊन बसलेली. ह्या गरीब लोकांनी काय करायचं, नंबर लावायला गेलं की मग त्यात ओटीपी आलेलं नाही. ओटीपी आला की मग त्यात 2 दिवसांनी या, 4 दिवसांनी या, 8 दिवसानं. आणि न शिकलेल्या लोकांनी तर त्यातलं काही कळतच नाही. अडाणी लोकांची अशी परिस्थिती आहे. नुसतं त्या ट्रम्पमुळे सगळं झालंय बघा, एकट्यामुळं. काय म्हणतात का नाही, दोघांची भांडणं तिसऱ्याचा लाभ, अशी बिकट परिस्थिती झाल्या. ह्याच्यावर आता काहीतरी पर्याय करायला पाहिजे. जवळ असता का नाही तर आम्ही मोर्चाच काढला असतात त्या ट्रम्प तात्याकडे. आणि तुम्ही ज्यावर रिप्लाय द्या, आता त्याला आपण काय करायचं. याने युद्ध थांबवलं तर बरं, नाही सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती होईल बघा. आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे तिळवण बघा, खूप छान लागतं खायला. हे आम्ही पातेल्याला चिकटलं होतं आणि मस्तपैकी बघा आता हे शिजलेलं आहे. ऐका, हे भारी शिजले बघा. आणि जर कच्चं असलं तर चुलीत थोडा वेळ टाकायचं. तुम्ही कसं शिजवता नक्कीच सांगा.